महाराष्ट्र विधानसभेत आज पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. एका महत्त्वाच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरे आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्यात थेट सामना रंगला. चर्चेदरम्यान आदित्य ठाकरे यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत तुमच्या काळातच चालत होतं, मग आता का नाही, असा सवाल उपस्थित केला. या प्रश्नानंतर सभागृहातील वातावरण तापलं आणि दोन्ही बाजूंनी आपापली भूमिका ठामपणे मांडली. सत्ताधारी आणि विरोधकांमधील आरोप प्रत्यारोपामुळे काही काळ सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान हा मुद्दा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकारण अधिक आक्रमक होताना दिसत आहे. प्रत्येक मुद्द्यावरून सरकार आणि विरोधक आमने-सामने येत असून विधानसभेमुळे चर्चा अधिकच रंगत आहे. अशा परिस्थितीत जनतेचं लक्षही या राजकीय घडामोडीवर खिळून आहे. तुमच्या मते विधानसभेत अशा आक्रमक चर्चेमुळे जनतेचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडता येतात का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. अधिक अपडेटसाठी HSN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.